कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आले। दिव्या, 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 चोर! चोर! अरे कुठे? अगं दिव्या, मी आहे। मी नाही ओळखत तुला, तू माझ्यासाठी चोरच आहेस। दिव्या, माझं ऐकून तर घे एकदा। का आलायस इथे? जा इथून चंदन। दिव्या, हे बघ बाई, आजीने तुला गॅरेजवर ठेवलाय याचा अर्थ हा नाहीये की मी तुला घरात येऊ देणार। दिव्या, माझं ऐकून तर घे। हे बग, मला माहितीये माझ्याकडनं चूक झाली, मी मान्य करतोय ती, पण मी हे का केलं ते तर समजून घे। का केलंस माहितीये चंदन मला? तुझं प्रेम होतं ना, पण तू शेवटी फसवलंयस मला, खोटं बोललायस माझ्याशी, आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही। बरं ठीक आहे, मी बघ तुझ्यासाठी काय आणलंय बघ ना। तुला आठवतं आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तू म्हटली होतीस की चंदन माझ्यासाठी काहीतरी असं हँडमेड दे, हाताने, स्वतःच्या हाताने बनवून दे, त्यात नातं लपलेलं असतं, म्हणून मी हे आणलं तुझ्यासाठी, घे ना। चंदन, हे तू मला आधी दिलं असतंस ना फसवणुकीच्या काळात तुझ्या, तर एक वेळ मी घेतलं पण असतं, पण आता ह्याची काहीच किंमत नाहीये माझ्यासाठी। दिव्या, असं नको म्हणू प्लीज, गिफ्ट तर घे प्लीज। थँक्यू दिव्या, कमीत कमी मला कळलं तरी की तुझ्या मनात माझ्यासाठी थोडीफार का होईना पण जागा आहे। जागा आहे ना, पण मनात नाही। हीच जागा आहे तुझी आणि तुझ्या एक गिफ्टची। तू तू का आलायस चंदन माझ्या आयुष्यात? तू ना फसवलंयस मला, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू। तू नसतं तर त्या घरात सुखात राहिले असते। काय बोलतेस दिव्या? बरोबर बोलतीये, तुला कळत नाही आणि तुझी लायकी पण नाही हे सगळं कळायची, पण चूक माझी आहे, मी मूर्ख आहे, मी निवडलंय तुला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।